मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, खूप सुंदर असा हा ब्लाऊज पीस आहे आरी वर्कचा. रेडीमेड वर्क आहे, याच्यावर टिकली वगैरे वर्क, टिकली वर्क, पायपिंगचं वर्क केलेलं आहे, मणी लावलेले आहेत, खूप सुंदर आहे, थ्रेड वर्क आहे. तर खूप छान दिसत आहे पहा. तर अशा पद्धतीने मी इथं गोल्ड राऊंडमध्ये स्लीव्जला खालून अशी टिप मारून घेतलेली आहे आणि ह्या साईडला मला जॉईंट द्यायचा आहे. तर पहा, जॉईंट द्यायचा आहे, तर ह्या साईडला जिथं मला जॉईंट द्यायचा आहे त्या साईडला असे पायपिन आहेत, कट्स पाईप आहेत. तर अशा इथं जर आपण टिप मारू तर आपली सुई तुटती. हे पहा, हे जे कट्स पाईप आहे त्याच्यामध्ये आपली सुई जाऊन सुई तुटती. तर माझ्या अशा 2-3 सुयांचा प्रॉब्लेम झाला. एक सुई तुटली आणि बाकीच्या अशा खुडल्या. तर पहा, ज्यावेळेस कस्टमर आपल्याला हे अशा पद्धतीचे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी देतं ना, त्यावेळेस त्यांची शिलाई नक्कीच तुम्ही 500 ते 700 रुपयापर्यंत नक्कीच घ्या. कारण हे काम खूपच म्हणजे अवघड असतं थोडंसं. आणि याच्यामध्ये सुई तुटती व ती डायरेक्ट सुई उडू पण शकते तुटून, किंवा स्टोनही उडू शकतात. तर खूप काळजीपूर्वक हा ब्लाऊज आपल्याला स्टिच करावा लागतो. तर ज्यावेळेस तुम्ही शिलाई घेताल तर ह्याची शिलाई निदान 700 रुपये तरी सांगितली पाहिजे कस्टमरला. तुमच्या एरियानुसार शिलाई जास्त पण असू शकते, 1000-1200 रुपये पण आमच्या इकडच्या भागामध्ये तर 700 रुपये ठीक आहे. याच्या सुयांचा पण आपला खूप प्रॉब्लेम होतो. तर एक माझी सुई तुटली आणि एक तर डायरेक्ट अशी त्याचं जे थोडं टोक असतं तेच खुडलं. तर खूप काळजीपूर्वक आपल्याला हे ब्लाऊज स्टिच करावं लागतं. आणि सुई जर तुटली तर ती आपल्या दाबवर खालच्या जी बॉबिनच्या केस बॉबिन असते त्याच्यावरती आदळली जाती व आपली सेटिंग पूर्ण मशीनची बिघडली जाती. तर आपल्याला 1000 रुपयापर्यंत त्याचा खर्च, म्हणजे ह्या ब्लाऊजची शिलाई माझ्या मते जास्त सांगायला पाहिजे, पण एरियानुसार मी 700 रुपये सांगणार आहे. तर पहा, ह्या साईडला मी काय केलेलं आहे, इथंसुद्धा कट्स पाईप होते, इथं मणी होते हे. तर ह्या साईडला मी हा स्क्रूड्रायव्हर जो आहे, ह्या स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने हे मणी कडेचे असे फोडून घेतलेले आहेत. कारण कट केलेलं नाही, जर आपण हे कट केलं तर सगळे पूर्ण हे कट्स पाईप निघून येतील, किंवा ही जे छोटे छोटे हे मोती आहेत ही इथं निघून येतील. त्याच्यामुळं मी हे पहा, ह्या साईडला जे कट्स पाईप आहेत ते अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला असे ठोकून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते फुटतात, असे फुटतील. व त्या साईडला आपण व्यवस्थित अशी टिप मारून घेऊ. म्हणजे इथं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. ह्या साईडला हेवी साईजचं माप आहे हे असे सर्व मला हे जे मणी आहेत ते व्यवस्थित असे हळूवारपणे असे फोडून घ्यायचे आहेत. आणि इथं असा हा एक तुकडा जॉईंट द्यायचा आहे दोन्ही साईडला, ह्या पण साईडला आणि ह्या पण साईडला. तर पहा, दोन्ही स्लीव्जला तसंच आहे. तर हे काम करताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे. तर पहा, इथं फोडून घेतलेलं आहे, कारण हे डोळ्यात वगैरे उडण्याची पण शक्यता असते. तर खूप काळजीपूर्वक हे काम आपल्याला व्यवस्थित हँडल करायचं आहे. आणि हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे अजून मला. तर फ्रंट स्लीव्स तयार झालेले आहेत, फक्त इथं जॉईंट वगैरे द्यायचे आहेत. आणि इथं ह्या साईडला मी राऊंड घेतलेले आहेत. तर बॅक साईडला पहा, फक्त गोलगळा घेतलेला आहे. हे जास्तीचं कापड मला इथं कट करायचं आहे. पहा, इथं टक्स मारून घेतलेले आहेत. तर बॅक साईडला एवढं नाही आहे, एवढं वर्क वगैरे नाही आहे असं, पण स्लीव्जला खूप आहे, स्लीव्जला जास्त वर्क आहे. हे पहा, खूप असे मणी वगैरे, पायपिंग वगैरे, हे बरंचसं काही ह्याला थ्रेड वर्क आहे, टिकली वगैरे पण लावलेले आहेत बघा. ह्या आता काय बोलते मला आता त्याचं नाव आठवना. टिकल्यांना काय आम्हाला सांगितलं होतं. मी एकच आरीवर्कचा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे. तुम्हाला जर हे जे टिकली आहे याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आता आपण हे स्टिच करून घेणार आहे पूर्ण ब्लाऊज. तर बॅक साईड, फ्रंट साईड. तर पहा, बॅक साईड खूप छान दिसत आहे आणि फ्रंट साईडचा तर आपल्याला खाली इथं
पट्टी वगैरे लावायची आहे आणि आता मग आपला ब्लाऊज हा रेडी होणार आहे. चला मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.